वसईत एक लिंबाचं झाड कोसळलेलं आहे आणि हे झाड कोसळल्यामुळे एका मुलीचा जीव जाता जाता राहिलेला आहे। ही घटना घडली आहे तामतलाव परिसरात ली नावाची ही तरुणी आहे। ही सकाळी आपली कार साफ करत होती, त्या दरम्यान त्याच्या बाजूला असं सोसायटीचं झाड कोसळलं आणि ते त्यांच्या कंपाऊंडवर वॉलवर आलं। आजूबाजूला गेट होता, त्याच्यामुळे झाड पूर्णपणे तिच्या अंगावर पडलं नाही, कदाचित गेट नसतं तिच्या अंगावर पडलं असतं आणि दुर्दैवी घटना घडली असती। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। यांच्या बंगल्याला लागून जे आहे की हे यांचा सोसायटी आहे आणि सोसायटीमध्ये लिंबाचं झाड आहे। यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत की लिंबाचं झाड धोकादायक होऊ शकतं, त्याच्या फांद्या पडू शकतात, म्हणून सोसायटीने वेळीच कुठलंही लक्ष दिलं नाही। परंतु आज हे झाड पडल्यामुळे कुठली जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशी अनेक झाडं आहेत आसपास की अशा प्रकारे पडू शकतात। या मुलीने ही घटना घडल्यानंतर काय सांगलं पण ऐकलं। माझं नाव मिली रोमन फलका आहे। मी मडवाडी तामतलाव इथे राहते आणि आमच्या ऑपोजिट असलेली मॉनिटन हाऊसिंग सोसायटीचं निंबाचं झाड आमच्या घरावर पडलं आणि मी तिथे कार साफ करत उभे होते। लकीली देवाच्या कृपेने माझा जीव वाचला, बिकॉज द गेट वॉज देअर, गेट होता म्हणून जीव वाचला, नाहीतर आय वुड हॅव बीन क्रश्ड अंडर द ट्री। आम्ही पास 2 years झाले त्यांना सांगतो की ते ट्री एक थ्रेट आहे आमच्या घरासाठी, बट ते ऐकत नाही, ते कापलं नाही त्यांनी, ते सगळं दुसरं रेनोव्हेशन करत आहेत त्यांच्या बिल्डिंगचं। त्यांनी ते झाड तसंच ठेवलं, आज ते झाड पडलं आणि ते झाड तुम्ही जर पाहिलं तर पोकळ झाले बिकॉज ऑफ फंगस व्हॉटएव्हर। आणि आता त्यांची सेक्रेटरी ती 30 मिनटं आराम करत करत खाली आले। दे आर डिस्कसिंग की काय करायचं आणि दे आर लाईक नॅचरल कलामिटी, आम्ही काय करणार। आज जर माझ्या जीवाला काय झालं असतं तर हू वुड बी रिस्पॉन्सिबल? आय मीन दॅट इज द क्वेश्चन आय हॅव। तुम्ही जेव्हा झाड पडलं तुम्ही कुठे होते? मी जस्ट तिकडे कारजवळ होती आणि मी पाहिलं ते माझ्या अंगावर पडलं। मम्मी आली किचनमधून ओरडताना, लकीली माझे फॅमिली मेंबरनी लाईक मला बाहेर काढलं, म्हणून थोडेसे लाईट स्क्रॅचेस आले, कारण जर तो गेट नसता तर पॉसिबली माझ्या अंगावर आलं असतं ते झाड। कधीची घटना आहे? आज सकाळी लाईक अराउंड 10:30-11च्या मध्ये झालं हे। पहिले कंप्लेंट केली होती का? आम्ही वी आर व्हेरी फ्रेंडली नेबर्स त्यांच्याबरोबर, कारण खूप वर्षापासून आहे ती बिल्डिंग आणि आम्ही त्याला असं तोंडी सांगत आहेत की झाड कापा झाड कापा। आम्ही MSCBला पण सांगितलं आहे ही गोष्ट की झाड कापा, पण त्यांच्याकडे सगळी कारणं आहेत तयार की झाड का कापलं गेलं नाही आहे त्याच्यावर।